हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्य योग श्लोक 55. श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान उवाच. श्री भगवान म्हणाले, प्रजहाती त्याग करतो, यदा जेव्हा कामान इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा, सर्व प्रकारच्या, पार्थ हे पार्थ, मनःगता मानसिक तर्क वितर्क, आत्मनी आत्म्याच्या विशुद्ध अवस्थेत, एव निश्चितपणे, आत्मना पवित्र किंवा शुद्ध मनाने, तुष्टः तृप्त समाधानी, स्थितप्रज्ञ दिव्यावस्थेत स्थित झालेला, तदा तेव्हा, उच्चते म्हटले आहे. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, मनुष्य जेव्हा मानसिक तर्क वितर्कांमुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते, तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेमध्ये स्थित झाला आहे असे म्हटले जाते. तात्पर्य. श्रीमद भागवत स्पष्टपणे सांगते की पूर्णपणे कृष्ण भावना युक्त होऊन भगवंतांची भक्तिमय सेवा करणाऱ्या भक्ताच्या ठायी महान ऋषीमध्ये आढळणारे सर्व गुण असतात. मात्र या प्रकारे स्थितप्रज्ञ नसणाऱ्या मनुष्यामध्ये कोणतेही चांगले गुण नसतात, कारण तो निश्चितपणे स्वतःच्या मानसिक तर्क वितर्कांचा आश्रय घेत असतो. म्हणून येथे उचितपणे म्हटले आहे की मानसिक तर्क वितर्काने निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा मनुष्याने त्याग करणे आवश्यक आहे. इंद्रियांच्या अशा इच्छा कृत्रिम रीतीने थांबविता येत नाहीत, पण कृष्ण भावनेमध्ये निमग्न झाल्याने आपोआपच सर्व इंद्रियांच्या इच्छा विशेष प्रयत्नाविना क्षीण होतात. म्हणून मनुष्याने कोणतीही आशंका न बाळगता कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे आवश्यक आहे, कारण अशी भक्तिपूर्ण सेवा त्याला तत्काळ स्थितप्रज्ञ होण्यास सहाय्य करते. महात्मा पुरुष निरंतर स्वतःमध्ये संतुष्ट राहतो, कारण आपण भगवंतांचे सनातन सेवक आहोत हे त्याने निश्चितपणे जाणलेले असते. अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामना नसतात. किंबहुना तो भगवंतांची नित्य सेवा करण्याच्या आपल्या स्वाभाविक स्थितीमध्ये सतत आनंदी राहतो. हरे कृष्ण.